एक तुम्हाला पाणी उडवण्याच्या वेळची गोष्ट सांगतो. आमचा एक काका होता, आमरण ब्रह्मचारी राहिला. आमच्या कडमळच्या रामाच्या देवळात तो कीर्तन करी. मंडळी, विचार करा, ज्या मुलीला मी लग्न मंडपात प्रथम पाहतोय, अहो जिची पुरती ओळख नाही, धड नाव देखील ठाऊक नाही, आणि अशा मुलीच्या अंगावर सर्वांसमोर काय पाणी उडवायचं? काय विचित्र प्रकार हो. मी आपलं कोणी पाहत नाही ना असं म्हणून प्रोक्षण केल्यासारखा 4 थेंब टाकायचो. पण आमची ही फसा फस मनात विचार आला, हिच्या घरी माहेरी रेडाच घेण्याचं काम असावं. आणि मला हे असलं पाणी उडवताना पाहून आमचा हाच काका पिसाटला. माझी ती नववधू, सासू सासरे, पाहुणे रावळे कशाचं भान न ठेवता तिकडनं ओरडतो, बेमट्या, अरे शिंच्या, हे काय पाणी उडवणं झालं का? लहान कारता आपलं तुरु. आता त्यावेळी जो बोलला, तुमच्या समोर बोलणं प्रशस्त वाटत नाही, पण काकाने एवढं बोलून गप्प बसावं ना. अहो अगदी विद्युल्लता संचारल्यासारखा सगळ्यांना दूर व्हा पाहू आत्ताच्या आत्ता असा करत करत आला. हिच्या डोक्यावर घंगाळ रिकामं केलं आणि कुत्सितपणे माझ्याकडे पाहून म्हणतो, बेमट्या, शीतावरून भाताची परीक्षा झाली. काय नाही रे, बायकोत पाणी पाजणार रे तूस. आता इतक्या लोकांपुढे मला बेमट्या म्हटल्यामुळे आमची हिची समजूत झाली, माझं पाळण्यातलं नावच बेमट्या.